त्यातले सर्वात श्रीमंत संत होते. किती श्रीमंत होते नाथ महाराज? ऐकायची का नाथ महाराज श्रीमंती? तर ऐका. आता नाथ महाराजांच्या वाड्यामध्ये हे असे कार्यक्रम दररोज चालायचे. दररोज हरिपाठ, दररोज भजन, दररोज कीर्तन, असे कार्यक्रम नाथ महाराजांच्या घरी दररोज चालायचे, दररोज. आणि तुमच्यासारखा समाज नाथ महाराजांच्या घरी कीर्तन ऐकायला असायचे. एकनाथ महाराज कीर्तनाला असायचा. आणि जे लोक कीर्तनाला ऐकायला असतील, हो कीर्तन ऐकायला असतील, सगळे लक्ष देऊन ऐका म्हणजे कळलं. जे लोक कीर्तन ऐकायला असतील त्याला 2 किलो हरभऱ्याची डाळ आणि 1 किलो गुळाची ढेप दान दिली जायचे. कोणाला? जे लोक कीर्तन ऐकायला असतील त्याला. काय म्हणलो मी? जे लोक कीर्तन ऐकायला असतील त्याला. तुम्ही आमच्याकडून ह्या अपेक्षा करू नका म्हणजे बरं झालं. नाही तर पुढच्या वेळेस दुधगाव मध्ये कार्यक्रम भेटलास तर मडपात जागा पुरायची नाही. शंकर महाराज गुळ वाटी तू. अहो तुमचाच गुळ आम्ही हापकीतो राव, आमच्यासारखे नाही. ओरिजिनल. किती श्रीमंत होते नाथ महाराज? ऐकायची का नाथ महाराज श्रीमंती? तर ऐका. एकदा नाथ महाराजांच्या वाड्यामध्ये चोरी झाली. चोरी कळतात का? चोर आहेत का तुमच्या गावात? आमच्या एरंडेश्वर मध्ये चोराचे 2 प्रकार पडतात. एक उत्तम चोर आणि एक भंगार चोर. उत्तम चोर म्हणजे कसं? सोने चोरणारा, चांदी चोरणारा, पैसे चोरणारा. आणि भंगार चोर म्हणजे सप्त्यातल्या मडपातल्या चपला हान, मायकाचा दांडा हान. हो. आता भाव कशाला आहे सगळ्यात जास्त? कशाला? सोयाबीनला नाही हो. कशाला? सोन्याला नाही हो. भंगार चोर म्हणायला मी. कशाला? पिकामध्ये कशात आहे भाव सगळ्यात जास्त? हळद. हो. कोणाची हळदान, कोणाचा कापूसान. याला भुरटे चोर म्हणतात. असे नाही. ओरिजिनल चोर नाथ महाराजांच्या वाड्यामध्ये घुसले. आणि आता ओरिजिनल चोर म्हणजे एक चोर 2-2 क्विंटलचं वजन उचली ना असा होता. म्हणजे ते पूर्वीचे चोर होते. आता आपल्याला 50 किलो सुद्धा उचलत नाही. हो. पण ये ना गाठोडे जास्त दाबून भरल्यामुळं गाठोडे एकालाही उचलं ना महाराज. म्हणून काय केलं? दोघांनी हात लावला. किती चोर होते? 24 चोर. एवढं ध्यानात ठेवा म्हणजे दृष्टांत कळेल तुम्हाला. किती चोर? 24. पण ये ना गाठोडे जास्त दाबून भरल्यामुळं गाठोडे एकालाही उचलं ना. म्हणून काय केलं? दोघांनी हात लावला. दुसऱ्याने पहिल्याला उचलून दिलं, पहिला गेला. तिसऱ्याने दुसऱ्याला उचलून दिलं, दुसरा गेला. चौथ्याने तिसऱ्याला उचलून दिलं, तिसरा गेला. असे 23 चोर आणि 23 गाठोडे. बोला ना. 23 गाठोडे निघून गेले. मग आता किती चोर आणि किती गाठोडे राहिले हो? हा? एक चोर आणि एक गाठोडे राहिले. त्याला मागून ताव दिला. ए यार तुम्ही चालले पण माझ्या गाठोड्याचा काय मिळेल रे? तेवढ्यात नाथ महाराजांनी कडी उघडली. म्हणाले, राजा त्यांना जाऊ दे, मी देतो तुला उचलून. असेल एवढं जगात श्रीमंत कोणी? हो. ही नाथ महाराजांची श्रीमंत. ही तरी व्यवहारिक श्रीमंत आहे. पण आमचे गुरुरे बापूजी सांगतात नाथ महाराजांच्या वाड्यामध्ये पाणी व्हायला देव होता. पाणी वाहे हरी.